कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांगून सुद्धा गाफील राहिलीस। नाही, मी गाफील नाही राहिले। सगळं आपल्या मनासारखंच घडतंय। त्रिनयनाच्या लेकींमध्ये महायुद्ध सुरू झालंय। दोघी दोन विरुद्ध दिशेला तोंड करून उभ्या आहेत। एवढ्यात समाधान झालं तुझं? गाढ झोपलीस? सगळं आपल्या मनासारखं होतं म्हणून जरा आराम करत होते। इंद्राणीला नेत्राने कानाखाली मारले। त्रिनयना पण काही करू शकली नाही। हे युद्ध आपणच जिंकणार आहोत। मला खरंच खूप मजा यायला लागली आहे। गाफील राहू नकोस, अजून धोका टळला नाहीये। त्रिनयना इतक्यात हार मानणाऱ्यातली नाही। त्रेतायुगात सुद्धा काही गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या म्हणून गाफील राहिलो मी आणि हार झाली माझी। त्रिनयना कधी काय घडवून आणेल सांगता येत नाही।
त्रेतायुगात सुद्धा एका खेळीत पलटवून टाकलं तिने सगळं. नेत्राच्या गर्भात वाढणारा विरोचकाचा अंश गेला तर इतक्या युगांची मेहनत वाया जाईल. गाफील राहू नकोस. उठ, डोळे उघडे ठेव, झोपू नकोस, लक्ष दे. काय सिद्ध झालं? बोला ना, काय सिद्ध झालं? काय सिद्ध केलं तुम्ही हे सगळं करून? तर तुझी शपथ घेऊन सांगतो, मी जेव्हा हे फोटो पाडले ना तेव्हा हे फोटो असे नव्हते नेत्र. खरं सांगतोय मी नेत्र, मी बाथरूम मधून बाहेर आलो, पाहिलं तर बाळांचे फोटो राक्षसासारखे झाले होते नेत्र. त्यांचे डोळे असे नव्हते, त्यांना सुळे आले होते. कदाचित टीव्ही आईला हेच दाखवून द्यायचंय मला की तुझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? कोणी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे साहेब? मी की तुम्ही? कोणाला वास्तव पाहायचं नाहीये, मला की तुम्हाला? कोणाला कळत नाहीये, मला की तुम्हाला? मला तर खरंच नाही कळत की मी कसं सिद्ध करू की मला फोटोज मध्ये विरोचकाचा चेहरा दिसला होता. तुझी शपथ घेतली मी, तुझी खोटी शपथ घेईन का? एकदा नाही 10 वेळा जीव वाचवलास तू नेत्रा माझा. तुझी खोटी शपथ नाही घेणार मी. असा उगाच एवढा क्रूर का होईन मी नेत्रा? नेत्रा, मला खरंच या फोटोमध्ये विरोचकाचा चेहरा दिसला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.